नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जयपूर। प्रश्न दुसरा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद। प्रश्न तिसरा, पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी। पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधी यांचे होते। प्रश्न चौथा, महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर। प्रश्न पाचवा, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कृष्ण पहिला यांनी बांधले। ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न सहावा, मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 जानेवारी। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 जानेवारी। प्रश्न सातवा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यसूची। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यसूची। प्रश्न आठवा, प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले? देशातील पहिले नेत्र रुग्णालय प्राण्यांसाठी पुणे येथे सुरू करण्यात आले। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे। प्रश्न नववा, भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान येथे आहे। सर्वात कमी वनक्षेत्र राजस्थान या राज्यात आहे। प्रश्न 10वा, प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राकेश शर्मा। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राकेश शर्मा। प्रश्न 11वा, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले? भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई येथे। प्रश्न 12वा, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान। भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे। प्रश्न 13वा, भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते? भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आर्यभट्ट। भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट आहे। प्रश्न 14वा, भारतीय रुपयाचे चलन चिन्ह कोणी डिझाईन केले आहे? भारतीय रुपयाचे चलन चिन्ह उदय कुमार यांनी डिझाईन केले आहे। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उदय कुमार। प्रश्न 15वा, द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक सॅम पित्रोदा हे आहेत। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सॅम पित्रोदा। प्रश्न पहिला, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगर। नाथसागर हे धरण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे। प्रश्न दुसरा, वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ई जीवनसत्वाच्या अभावामुळे। वांझपणा हा ई जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येऊ शकतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ओ। ओ हा रक्तदाता सर्व योग्य रक्तदाता आहे। प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो।
प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाबूळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाबूळ. प्रश्न 6वा, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश विषयी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कृत्रिम जनुक. प्रश्न 7वा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रशिया. भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून रशिया देशाचा विक्रम मोडला. प्रश्न 8वा, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कार्याचे एकक आहे. जूल हे कार्याचे एकक आहेत. प्रश्न 9वा, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मिथेन. बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मिथेनाचे असते. प्रश्न 10वा, चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, Ag. Ag हे चांदीची संज्ञा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न 11वा, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छायाचित्रण. प्रश्न 12वा, लोकायुक्त ही संस्था डॅश स्तरावर काम करते? लोकायुक्त ही संस्था डॅश स्तरावर काम करते? तर योग्य उत्तर आहे लोकायुक्त संस्था ही राज्य स्तरावर काम करते. ऑप्शन क्रमांक सी, राज्य स्तरावर. प्रश्न 13वा, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले आहे? भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 जानेवारी 1950 रोजी. 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न 14वा, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे ही औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नाशिक. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक येथे आहे. प्रश्न 15वा, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत यांना दिला जातो. ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत यांना दिला जातो हा मान.